जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। अर्थसंकल्प 2025 सादर झाला असून राज्याच्या वाट्याला काय मिळालं, लाडक्या बहिणींसाठी काय दिलं, शेतकऱ्यांसाठी कुठल्या मोठ्या घोषणा केल्या, नवीन योजना कोणती आली, काय काय जाहीर झालं, संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊ। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब नक्की करा। अर्थसंकल्प 2025 सादर झाला असून शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आहे। कुठली नवीन योजना या संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघूया। तर डाळीचं उत्पन्न वाढविण्यासाठी 6 वर्षाची आत्मनिर्भर योजना शासनाने आणली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ होईल असं सांगितण्यात आलं आहे। तर यामध्ये 100 जिल्ह्यासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही योजना जाहीर केली असून शेतीचं उत्पन्न वाढविण्यावर आणि भूमिहीन कुटुंबावर लक्ष दिलं जाईल असं इथं स्पष्ट सांगितलं आहे। विशेषतः इथं बघा, डाळीचं जो उत्पन्न आहे हे डाळीचं उत्पन्न वाढविण्यासाठी ही योजना आणली असून या योजनेअंतर्गत अंदाजे 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे। ही एकच योजना इथं सादर केली आहे। या व्यतिरिक्त नवीन काही योजना आली नसून फक्त एकमेव ही योजना इथं नव्याने सरकारने हा जो अर्थसंकल्प जाहीर झाला आहे त्यामध्ये फक्त एकमेव ही योजना आणलेली आहे। या व्यतिरिक्त दुसरी काही योजना जाहीर नाही आहे। कापूस उत्पादक वाढवण्यावर इथं सरकारचा भर आहे। कापूस उत्पादकांना इथं मोठा दिलासादायक असा काही निर्णय झाला नाही आहे। अनेक शेतकरी वाट पाहत होते की कापूस जो उत्पन्न आहे यामध्ये भाववाढीचा विषय येईल का किंवा सोयाबीन दरवाढीचा विषय येईल का, मात्र त्यावर काही भर दिलं झालं नाही। तर मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी इथं भर देण्यात येणार आहे। शेतीविषयक आणि शेतीचे जे पूरक व्यवसाय आहे यांना प्रोत्साहनपर काही विशेष बाब इथं केंद्र शासनाने जो अर्थसंकल्प सादर झाला आहे यामध्ये विशेष काही सांगितलं नाही आहे। तर शेतकऱ्यांना कुठंतरी एक निराशाजनक बातमी म्हणता येणार आहे। शेतकऱ्यांना पुढं काय आहे बघूया। तर शेतीच्या उत्पन्नासाठी आम्ही भर देऊ असं शासन दरवेळी सांगते, तर आता शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यावर सुद्धा भर इथं देण्यात त्यांचा निर्धार आहे, त्यांचा निर्णय आहे। यासाठी किसान क्रेडिट कार्ड जो आहे यामध्ये आम्ही वाढ करू आणि प्रत्येक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळेल यासाठी आता सरकार प्रयत्नशील असणार आहे। या अंतर्गत 7 कोटी शेतकऱ्यांना किसान कार्ड इथं मिळणार आहे। ज्यांना कोणाला आतापर्यंत किसान कार्ड मिळालं नसेल तर त्यांना आता लवकरच पुढच्या महिन्यापासून किसान कार्ड इथं वितरित होईल, त्यांना मिळणार। कारण शेतकऱ्यांच्या कर्जासाठी प्रत्येक शेतकरी बांधवांना जर कर्ज घ्यायचं असेल तर हे कार्ड घेणं आवश्यक आहे, कार्ड काढणं आवश्यक आहे। कापूस उत्पादनासाठी 5 वर्षाचा इथं प्लॅन आखण्यात आला असून या अंतर्गत आता कापूस उत्पादन याच्यावर वाढ होणार आहे। तर काय विशेष वाढ होणार आहे हे तर स्पष्ट सांगितलं नाही। दरवाढीविषयी काही जास्त काही बोलले नाही, परंतु फक्त एवढं सांगितलं की कापूस उत्पादनासाठी आमचा 5 वर्षाचा मेगा प्लॅन आहे। शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कापूस दरवाढ होईल, कारण राज्यातील जो शेतकरी आहे जास्त करून कापूस उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, यांना कुठेतरी अपेक्षा होती की आमच्या मालाला हमी भावाला वाढ करण्यात येईल। सोयाबीनचा जो दरवाढ आहे यामध्ये थोडक्यात वाढ करण्यात येईल। कापूस जो आहे दरवाढ यामध्ये जो हमी भाव आहे याच्यामध्ये कुठेतरी वाढ करण्यात येईल। महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, महागाईचा उच्चांक फार आहे, त्यामध्ये काहीतरी प्रमाणात कमी येईल याविषयी जास्त काही अर्थमंत्री हे बोलले नाही। सर्वसामान्यांसाठी हा जो अर्थसंकल्प आहे जास्त दिलासादायक म्हणता येणार नाही, कारण महागाई मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना गॅसचे दरवाढ खूप आहे, पेट्रोल डिझेलचे दरवाढ खूप आहे। याविषयी जास्त मोठा आणि दिलासादायक असा अर्थसंकल्प तर आपल्याला म्हणता येणार नाही आहे। तरी शेतकऱ्याच्या वाट्याला जास्त काही आलेलं नाही आहे। लाडक्या बहिणीसाठी सुद्धा जास्त काही विशेष इथं सांगितण्यात आलं नाही आहे। विशेषतः शेतकऱ्यांना जे PM किसान योजनेअंतर्गत सध्याचे जे पैसे मिळत आहे यामध्ये जो निधी आहे तो निधीबद्दल सुद्धा जास्त काही सांगितण्यात आलं नाही आहे। असं सांगण्यात आलं होतं सुरुवातीला की जो PM किसान योजनेचा हप्ता आहे जो वर्षाला 6,000 रुपये मिळतो, 6,000च्या ऐवजी 15,000 ते 18,000 करण्यात येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र त्याविषयी जास्त काही स्पष्ट सांगितण्यात आलं नाही आहे। तर कुठे ना कुठे शेतकऱ्यांसाठी हा जो अर्थसंकल्प आहे याविषयी निराशाच म्हणावं लागेल। आपलं काय मत आहे तर आपण कमेंट करून व्यक्त करू शकता। कुठल्या योजनेमध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये इथं सरकारने विशेषतः लक्ष द्यायला पाहिजे होतं आपण कमेंट करून व्यक्त करू शकता। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।